प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, ऐकूच येत नाही. हरे कृष्ण. ऐकत प्रभूजी, ऐकत. हरे कृष्ण. आयचे भागवत पुराण कोंकणी चे सर्व बांधवाक मगेले कोटी कोटी प्रणाम असा. आयचे हे भागवत महिमामृत, ओनली वन स्क्रिप्चर, श्रीमद भागवतम. अरे, श्रीमद भागवतम एकच स्क्रिप्चर, एकच शास्त्र फूर आमका भक्ती मार्गांतू मुखारुचाक म्हणून हांतू आम्ही आज अर्थ करून घेऊया. जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. यशोधानंदन ब्रज जन रंजन, यशोधानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी. जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. राधा माधव भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयो मुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्ण. आज आम्ही हे भगवद्गीतेबद्दल, महिमामृताबद्दल आम्ही अर्थ करूचा प्रयत्न करूया. 8वा चॅप्टर महिमामृताचे. ओनली वन स्क्रिप्चर, केवल एक स्क्रिप्चर, श्रीमद भागवतम. हंगा एक पण ते गौर गोविंद स्वामी सांगता की आमगेले खरंय मित्र म्हळारी एकची आणि एकूची ते श्रीमद भागवतम. कसल्या की म्हळारी आमगेले मस्त भौतिक संसारात मस्त मित्र उरताले, हितैषी उरताले, पण कोणीची इतले खरे आमगे जीवनाचे हे सांगण्याची ते श्रीमद भागवतम आमकां सांगता. आणि केन्नाचे श्रीमद भागवतम कसले विषयांतू सत्य असत्य सांगना, सत्य मात्र उलयता श्रीमद भागवतम. आणि तो आमगेलो खरे मित्र असा श्रीमद भागवतम. आणि श्रीमद भागवतम म्हणारी स्वयं भगवंत असायचे. भगवंताकानी श्रीमद भागवतमा कसले हे ना व्यत्यास ना. हांगा आम्ही पळूया ते एक श्रीमद भागवतमाचे दुसरे स्कंदाचे तिसरे अध्यायाचे 17वे श्लोक. हे श्लोक हांव केन्नाची वाजिता उरता कसल्या की मारी अंतू मस्त अर्थ असा.
आयुर्हरति वै पुंसाम् उद्यन्नस्तं च यन्नसौ तस्यर्थे यत् क्षणोनीत उत्तम श्लोक वार्तया. आयुर्हरति वै पुंसाम् उद्यनस्तं च यन्नसौ. म्हणारी सूर्य हंग सांगेलस की सूर्य आमगेलो आयुष्याचे सूर्याले उदय होत जाता आणि अस्त जाता त्यांना आमगेले आयुष्याचे एक एक दिवस कमी जायता होता. ताचे तरी सूर्य देव आमगेले आयुष्याचे एक एक दिवसाची चोरी करता असा म्हणून सांगितलं. तशीची पण भक्ती आम्ही भगवंताला केल्या री ते चोराल पुसून होड चोर कोणा कृष्ण बरोबर कृष्णाला इतलक्किंत होड चोर कोणी नाच आणि तागील आम्ही भक्ती केल्या री सूर्य तयाना आम्ही भौतिक संसारात पळयता संसारने चोर उरताचे आणि होड एक चोर उरता आणि होड चोर आईल तवळी ते सान्न चोर सायडा होताचे आणि ताका भिवून तशीची हांगा सूर्यदेव एक एक दिवस कमी करता हे भक्त भगवंताला भक्ती करता लोकांना बीच एक एक दिवस कमी करता आणि भगवंताला भक्ती कर नाशी तांगेल बी एक एक दिवस कमी जातात. पण आता व्यत्यास कसं इंकले भारी कोण देव भगवंताला भक्ती कर ना तांका मृत्यूचे जेव्हा लागे घेऊन होता आणि कोण भगवंताला भक्ती करता ताका भगवंताला लागे घेऊन होता हे व्यत्यास. ताची कत्र उत्तम श्लोक वार्तया कोण तस्यार्थे यत् क्षणोनीत उत्तम श्लोक वार्तया आयुर्हरति हे भगवंताले गुणगान करणं जाल्यार भगवंताला बद्दल आम्ही भक्ती करणं जाल्यार तांगेले हे जीवनाचे एक एक दिवस अशीच वेस्ट जाताची आणि तो मृत्यूचे लागी होता. हांतू आम्ही पळयता मृत्यूचे लागी दोघं लोक होता असेच भक्ती करताल बी होता असा आणि भक्ती करनासली बी होता असा. पण भक्ती कोण करता तो मृत्यू जाल्ले नंतर ताका आनी पुनर्जन्म मेळना तो भगवंताला धामाक होता नाही जाल्यार ताका हे शंकराचार्यान सांगितलं म्हणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम प्रति एक ताका जन्म घेवका पडता आणि तागेले देह सोडल्यानंतर आणि वापस दुसरे वेगवेगळे आवयले गर्भांत दवचका पडता ते मनुष्य जन्म जावच्या शकता आणि दुसरं कसले प्राणी जन्म पक्षी जन्म कसले येवच्या शकता तागेली कर्मा अनुसार. ताचे तरी भगवंताला भक्ती केलेली निमित्त हे पूर्ण संसारात चक्रांतुलान तो भायर येता. ताजे लास्ट भजन शंकराचार्यान बरयल्ले ते तांणी लोकांक कृष्णाला भजन कर म्हणून तांगेली शिष्यांक तांणी सांगतशी भज गोविंदम तुम्ही ऐकूचा पुरा सर्वांनी सुब्बलक्ष्मीनं तिथले चंद करून सांगितलं असतं भजन भज गोविंदम गोविंदम भज मूढमते भज गोविंदम गोविंदाला भजन कर तू मूर्ख मथी भज आता तरी गोविंदाला भजन कर म्हणून सांगताच कसं राख मारी नाही जाल्यार हे पुनरपि जनन हे चक्र तर तू फसतालो पुनरपि जननम पुनरपि मरणम ताची गत्री आता तरी तू गोविंदाला भजन करचा शूर कर म्हणून तांणी सांगितले पुरा भजन आणि तांणी लास्ट भजन ह्याचे सांगले कसं लाख मला तांणी मायावादा प्रचार केल्लो कळली तांणी विचार करताचे आता तरी हांवे लास्टाक खरी विषय हांगा सांगता म्हळ्यार मिगेले आईल ते काम जाले आता तरी तांका खरे गोष्टी कसल म्हणून सांगता म्हणून तांणी हे भजन तांणी सांगून गेले वरताना. श्रीमद भागवतान तू 10वे स्कंदाचे कॉमेंट्रीन तू भक्ती सिद्धांत सरस्वती सांगताच की म्हळ्यार कोण वेदांताचे स्टडी सोणू आणि वेदांत स्टडी कोरनू अष्टांग योग केले तरीची तांका केन्ना पर्यंत श्रीमद भागवतमाचे तांणी श्रवण करण्याची त्यापर्यंत तांगेले कल्याण साध्य ना हांगा भगवत हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगता असेच आणि ते श्रीमद भागवतमाचे श्रवण कोणाल कडेन करता ते बी सांगतात तांणी कोण
हे व्यक्ती भागवत असच सांसारिक आसक्तीद्वारानं मुक्त झालेले आणि भगवंताला शुद्ध भक्त आणि कोणाक ते अष्टांग योगाबद्दल तांका जास्ती आसक्ती ना असल लोकाले मुखार विंदान श्रीमद भागवतम श्रवण केल्यारी तांका ताचे बेनिफिट मिळता म्हणून त्यांनी सांगतात. आणि त्यांनी मुखार सांगताच की मारी सर्व शास्त्र जोडून गेलेली सुद्धा एक श्रीमद भागवतमाचे रक्षण केल्यारी आम्ही सर्वांनी कसले आमका लॉस ना. कसं उट्टू शास्त्र उपनिषद पुराण उट्टू जोडून गेले तरीची एक श्रीमद भागवतम कोणाक मिळले आणि त्याचे रक्षण केले ताचे ना आम उट्टूची शास्त्राचे अध्ययन केलेली तशी जाता. कसराक म्हणते श्रीमद भागवतम तांतू उट्टूचे शास्त्राचे सार तांतू दिल्लं असा. पण आमगेल दुर्भाग्य कसं की मारी त्याच श्रीमद भागवतम घेऊन लोक इंद्रिय तृप्ती करता असते. त्याची भागवत कथा करची की त्याचे धन संपादन करची की ते बी आता मस्तकण चलता असा. त्याची तरी भक्ती ठाकूर सांगताची आमगेल हे दुर्भाग्य मारी श्रीमद भागवतम घेऊन लोक भौतिक इच्छाचे पूर्ण करता असायचे ते हे चुकीचे असा. त्याची तरी चैतन्य महाप्रभू बी सांगत आशिल्ले अवैष्णव मुकोदगीर्णम पूत श्रीम भागवता कथामृतम नैव शृण्वंती सर्पोत्तिष्ठ यथापिव. म्हळ्यार सर्पान तोंड लावेल दूध पिलील न म्हणजे आता असल लोकाले मुखार विंदान मुखान भागवतम आम्ही श्रवण केले. त्याची तरी शुद्ध भक्ताले कोण हे भौतिक आसक्तीद्वारा मुक्त असायची तसल लोकाले मुखानेच आम्ही हे श्रीमद भागवतमाचे श्रवण करका म्हणून त्यांनी सांगते. श्रीमद भागवतम एक सुंदर नरेशन 10व्या स्कंदांत दिल्ला असा आणि सर्वांक ते आकर्षक आणि सर्व भागवत कथा मळकीची त्यांनी 10व्या स्कंदांत होताची सीधा आणि तांका कृष्णा लिले ऐकूच्याक तांका भारी इंटरेस्ट येता. पण जोपर्यंत आम्ही पहिले स्कंद धरून 9वा स्कंद पर्यंत अभ्यास करणं जाल्यारी पहिले स्कंद धरून 9वा स्कंद पर्यंत आम्ही अर्थ करून घेणं जाल्यार श्रवण करणं जाल्यारी आमका 10व्या स्कंदांत जे भगवंता लिले केल्ले असा ते आमका समजना कळना आमका ते अर्थ करून घेवच्याक साध्य ना. चैतन्य महाप्रभू ने आविर्भावाचे पहिले हे श्रीमद भागवतम स्टडी केले मस्त लोक आशिल्ले पण तांका ताची कसलेची अर्थ कळना यथारूप तांका ताचे अर्थ कळना. ताची गत्री केन्ना श्रीमद भागवतम चैतन्य महाप्रभू आविर्भाव जालो आणि कृष्णदास कविराज गोस्वामीनं चैतन्य चरितामृत बरयले गुरु शिष्य परंपरांतुलान आणि कोण आहे तांतू भगवंताले शुद्ध भक्त आशिल्ले निमित्त तांगेल ते गुरु शिष्य परंपरांतुला येऊन तांनी हे भगवंताले ज्ञान दिले त्यांना लोकांक ताचे अर्थ कळलो कसल म्हणून आणि तसल लोकाले मुखानेच आम्ही श्रीमद भागवतमाचे अर्थ करून घेऊ का. त्याचे पहिले कोणी सांगतात चैतन्य चरितामृत नंतर वाचका म्हणून त्याचे पहिले भागवतम वाचका म्हणून हांगा त्यांना सांगतात चैतन्य चरितामृत पहिले वाचा त्यांना मात्र श्रीमद भागवतम तुमका समजून येता कसल म्हणून अशी. मला तांतू सेवे बदल भक्ताल बदल मस्त दिल्ले असा ताजे ना आमका देवाले भक्ती कशी करची ते आमके कळून येता. आणि हांगा सांगितलं असते आम्ही सांगताच की हो दिवसभर नाही तो दिवसभर नाही असे सांगताचे पण खंयचो दिवस बरो म्हणून नारद मुनी सांगताचे हांगा यद्दिनम दुर्दिनम यद्दिनम तद्दिनम कृष्ण सल्लाप कथा पीयूष वर्जितम. भगवंताले नाम स्मरणाचे अमृताचे पान कोण करना
तो दिवस तागेल का तर तो दुर्दिना. आणि केन्ना तो भगवंताले कथे कथा श्रवण करता आणि भगवंताले कथेन तू लिहिलेन तू रुची दवरता आणि तो दिवस तागेल कत्री सुदिना. हे आम्ही कॅल्क्युलेशन करता आम्ही दिवसांत. आम्ही मस्तीतले पंचांग पळयताची आणि मस्तीतले कॅलेंडर पळयताची आणि दिवस पळयताची टाइम पळयताची ते कसले आवश्यकता ना. केन्ना तो देवाले श्रवण करता, देवाले लिलेचे श्रवण करता, केन्ना भगवंताला नावाचे जप करता, तो दिवस तागेल कत्री सुदिनच तो. ते बाकी कॅलेंडर जावो, ज्योतिष विचारचे जावो आणि कसलेची हे पळू कामना टाइम आणि पळू कामना. आणि भगवंताले नामस्मरण करना जाल्यारी, भगवंताले श्रवण करना जाल्यारी कितलो बर दिवस असले की तागेल का तो वाईट दिवसच असे आम्ही विचार करीत. हंगा 12वे स्कंदाचे 12वे अध्याय 50वा श्लोक 12.12.50 श्रीमद भागवतम. हांत एक सुंदर श्लोक असा. तदेव रम्यं रुचिरं नवं नवं तदेव शश्वन्मनसो महोत्सवम् तदेव शोकार्णवदो तदेव शोकार्णवशोषणं नृणाम् यदुत्तमः श्लोकयशोऽनुगीयते. हे श्लोक इतले सुंदर असती आणि सांगितले असती. सर्व प्रसिद्ध भगवंताले महिमाचे वर्णन करचे हे शुद्ध आकर्षक आनंददायक आणि केन्ना नवनवीन असा. आणि खरे सांगचे म्हळ्यार हे शुद्ध मनाक एक उत्सव प्रदान करता आणि दुःखाच्या सागराक सुकयता. हंगा हे श्लोक ऐकून मध्वाचार्याक एक प्रश्न येईल के तांगेल त्या कॉमेंटीन तू तान बरयल्लें आसा. हे दुःखाचे अर्णव म्हळ्यार कसले. दुःख येईल तोळे आमी रडताची दोळ्यांतल्यान अश्रू येता. पण कितले येताले ते अश्रू एक लिमिटेड असता का कळ्ळी. पण अर्णव म्हणून कसला दिला हांगा. अर्णव म्हळ्यार सागर. इतले सागर आहे इतले कोणी रडतवे ना. थोडे रडतालो एक 2-3 बाल दिजाताल ते जन्मान तू रडलेले कळ्ळी. पण हे सागर म्हणून कसला दिला म्हणून ताका एक प्रश्न येईल तोळे तान ते कॉमेंटीन चांगले आसा. तांणी सांगताची मध्वाचार्य सांगताची हे अर्णव कसला दिल्या की म्हळ्यारी आमगेले एकूच जन्म नाही, आमगे करोडो करोडो जन्म जाल्लो आसा. आणि प्रत्येक जन्मांत आम्ही शोक करत असायचे. कसला की म्हळ्यार हे भगवंतानं स्टॅम्प मारिल्लो आसा का. हे दुःखालयम अशाश्वतम भगवंतानं स्टॅम्प मारिल्लो आसा. म्हणून प्रत्येक जन्मांत आमकां शोक आसा आणि शोक करता आसाचे आमी. आणि आमगेले जन्म कितलो म्हणून आमकां अजुनूच ना. कितले की बिलियन्स ऑफ जन्म आमगेले जावन वचचे पडटले. करोडो करोडो जन्म जावन वचचे पडटले. आणि प्रत्येक जन्मांत आम्ही रडता असायचे दुःखानं. पण आम्ही ते विसरले असायचे आणि परत इंद्रिय भोगाच्या अंत लागेल असायचे आणि परत रडतायचे दुःख झालं की. आणि थोड्या दिवस आणि कसं नाही जीवनांत कसं नाही बरेच दिवस येईल की आम्ही ते विसरून विसरतायचे. आणि थोड्या दिवसांत दुःख येईल की रडचे सुरू करतायचे. कळली. हे चलता असा. कळली. हे कितले की जन्म दूर चलता असा. ताची कतरी शोक अर्णव म्हणून सांगितलं असा. पण भगवंताला तू भक्ती केल्यारी ते अर्णव ते सागर शोकाचे ते सुकून होता. त्याचे पुरा उदाक सुकून होतं म्हणून सांगितलं. दुःखाचे सागर हे भगवंताले नामस्मरण हे सुकून घालता. आणि हे भगवंताले हे रम्यम रुचिरम नवम नवम आणि दिवसा दिवसा आम्ही नाव घेताची त्यांना कितले आनंद येता. कोणाले नाव आमकां सांगल्यारी तू दिवसाक 108 नाव 16 माळा जप दिवसाक कर. कोणाले एक अमिताभ बच्चनाले जावं कोणाले नाव दिल्यारी कोण करतालो कितले दिवस करतालो तुगेले नाव. पण आम्ही हरे कृष्ण मंत्र जप करताची त्यांना आमकां दिवसा दिवसा आमकां ताजेन आनंद वाढता होता. सेम मंत्र आणि सेम आम्ही प्रति दिवस जप करताची पण ताजेन दिवसान दिवसा आमकां एक प्रकार आनंद वाढता होता. ताजेन आम्ही समजून घेऊत भगवंताला नाव
कितले आमगेल मनाक उत्साह प्रदान करता. त्याची भजनावरी आमी नांदताची देवस्थाना वचून आणि त्याची कीर्तन एक आमका दिवसा दिवसा आनंद वाढता होता. ताजेन आमी पळू येता हे श्लोकाचे अर्थ आमका कळता आणि तेच भगवंताला नाव आमगेले दुःखाच्या सागराक सुकयता म्हणून आमका सांगितलं. आणि भक्त केन्नाची हे 4 पुरुषार्थाचे हांतू इंटरेस्ट घेण्याची. हे 4 पुरुषार्थ कसले? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हांग धर्म मार कसले म्हळ्यार एक पायस ऍक्टिव्हिटी. हे भगवंताले भक्ती करचे धर्मा बद्दल नाही सांगितला. हांग सांगितलं ना हे पुरुषार्थांतू एक सात्विक कार्य आणि पायस ऍक्टिव्हिटी बद्दल हांग सांगितलं असा. त्यांनी हे तांका विकृत आनंदाचे अनुभव करतात त्यांनी हांतू. पण तांका हे शाश्वत आनंदाचे भगवंताला भक्तीने जे शाश्वत आनंद मिळता ताजे अनुभव तांका जायना. कसला जाना की मारी हे चेतना भितरी हांगा सांगितलं असा वेगवेगळे प्रकार असायचे. 5 प्रकाराचे चेतना कॉन्शियसनेस डेव्हलप जाता आमगेले स्टार्टिंग दो. तांतू पहिलेचे आच्छादित चेतना म्हळ्यार आमगे चेतनावरी एक हे उरता कवरिंग असा आणि ताका आच्छादित चेतना म्हणतात. आणि एक संकुचित चेतना आणि संकुचित म्हळ्यार हे कसं म्हळ्यार ताका एक विकसित जालें नाशिल्ले ताका संकुचित म्हणतात. आणि एक कसं लागला एक फुलाचे एक आम्ही हे पळयत फूल फुलताना पळय अजून फुलिल ना पण एकदम कळस पळय ताका आम्ही सांगितलं तसल प्रकार हे. आणि मुलुकित म्हळ्यार हे थोडेच फुल्लिले म्हळ्यार कवरिंग गेला ताका कळ्ळें. कवरिंग कंप्लीट गेल्लें आसा. ताजे नंतर अनेक जे चौथेच आसा ते फुल्लिले चेतना म्हळ्यार विकसित जालेली चेतना आणि पांचवेचे पूर्ण विकसित जालेली चेतना. अशी स्टेप बाय स्टेप आमगेली चेतना कशी खंयच्या लेवलाक आसा ताजे प्रकार आमगेले विचार ताजे प्रकार आमकां अनुभव भक्ती करताना येता म्हणून सांगितलं आसा. कसं की मारी हे जे श्रीमद भागवतम आसा तुम्ही आयकुच्या पळय मागशीचे सेशनांतू एक श्लोक आसा पहिला स्कंद पहिला अध्याय आणि 3रे श्लोक ते फेमस श्लोक कसं म्हळ्यार ते पुरा भागवतमाचे एक निचोड तांतू दिल्लो आसा. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखा द्रव अमृतम पिबत भागवत रस मालयम. तंतु कसं दिला की मारी निगम कल्पतरोर निगम म्हळ्यार पुरा शास्त्र तितले शास्त्र ताका निगम म्हणून सांगितलं आसा आणि ताका कल्पतरूक कंपेअर केल्लें आसा. निगम कल्पतरोर गलितम फलम आणि ते फल आसा पळय ते हाका श्रीमद भागवतमाक कंपेअर केल्लें आसा. आणि ते फल तांतू कसलेच कर्माचे जावो ज्ञानाचे जावो कसले ताका टच ना. हे श्रीमद भागवतमांतू कर्मकांडा बद्दल जावो ज्ञानाचे बद्दल जावो कसले टच ना. केवल भगवंताला भक्ती बद्दल अंत दिल्लो आसा. तशीच जसे कसलेचे एक आम्ही फल घेतल्यार कल्पतरोर गलितम फलम ते फलाक एक साल उरताची आणि मध्ये कसले एक आंबो आम्ही उदाहरण घेऊया. आंब्याक मध्ये गोरट उरता आणि वयल्यान साल उरताची कळ्ळें. हाका कंपेअर कसं केलें की मेळटा न्ही ज्ञान आणि हे कर्म हे हाजे कसले टच श्रीमद भागवतम म्हणना. म्हणून ते फल आसा ताका चिळक बिनाची आणि साल बिना आणि मध्ये गोरट बिना आसलो आंबो कळ्ळें. तसले आणि पिकलेलो आंबो गलितम फलम तो पिकलेलो आंबो आणि तो कोण ताजे टच करता असा शुकमुखात अमृत द्रव संयुक्तम. शुकमुख म्हळ्यार एक किरण ताका
तोंड लावले असा. तो पीर कोण? शुकदेव गोस्वामी. ते शुकदेव गोस्वामी मुखान परीक्षित महाराज त्या श्रीमद भागवतम ऐकत असत. ते प्रभूजी ते जो सांगता आशिल्ले मुरलीधर चरण प्रभू हे श्लोकावरी सुंदर त्यांनी सांगता आशिल्ले तांगेले सानपणी तांणी कशी तांगेले आवय सांगता आशिल्ली किरान चाबिलो किरान तोंड लाविले फल खावकारे कितले टेस्ट जास्त असा. हे श्लोकावरी त्यांनी सांगताना हांव आयकले सुंदर तांणी ताजे विश्लेषण करता आशिल्ले. तशीच किरान तोंड लाविल फल कितले स्वीट आणि इतले हे उरता तशीच हांगा शुकदेव गोस्वामीन तांगेले मुखारविंदान ते सांगेल ते हाजे श्रीमद भागवतमाचे टेस्ट वाढता. कशा म्हणताना एक शुद्ध भक्त असायचे ताजे शुद्ध. हांगा आम्ही पळयता परीक्षित महाराजाले असताना तू मस्त तितले विद्वांस लोक आशिल्ले एकदम एक्सपर्ट, पण तांणी कोणाकची चॉईस केली ना. सीधा तांणी शुकदेव गोस्वामी कडे गेले. कसं लागणार तांकूच असं हे एकदम पवित्र ग्रंथ असा आणि हे तोच व्यक्ती दिवच्या शकता कोणाक पुरा इंद्रियावर कंट्रोल असा आणि कोण हे भौतिक संसारातून निरासक्त असा तोच व्यक्ती हे म्हाका समज सांगच्या शकता. आणि तो तांणी सिलेक्ट केले शुकदेव गोस्वामी आणि तांगेल मुखान तांणी ऐकूच्या गेले. ताजेन आम्ही कर्त करून घेऊ शुकदेव गोस्वामीले लेवल कसल म्हणून. आणि आम्ही पळयता प्रोफेशनल लोक मस्त चंदकोर न्हू मस्त सिस्टमॅटिक श्रीमद भागवतम सांगताची, पण ताजे आमकां कसनेची इफेक्ट जायना. तांणी सांगताची प्युरिटी श्री प्रभुपाद सांगता आमकां प्युरिटी इज फोर्स. आमगेले हांगान तू प्युरिटी असल्यारी आम्ही सांगच्यान तू त्याचेन मात्र आम्ही लोकांक ताजे अट्रॅक्शन करीत लोकांक ताजेन कसनेची बेनिफिट मिळता. आम्ही प्रभुपादाले उदाहरण घेवीत. प्रभुपाद दिश्चाक चंदन आशिल्ले तांगेले आवाज बी तितले काहीची एक मधुर नाशिल्लो अशी सांगीत म्हळ्यार, पण तांणी कितले लोकांक अट्रॅक्ट केले कितले लोकांक भक्ती दिली कशी दिवच्या साध्य झाले ते तांगेले शुद्धते. शुद्धते लोकांक कुठं आकर्षण करत आशिल्ले. तांगेल किंता सुंदर उलयताले नाशिल्ले कितले लोक असायचे. तांगेल किंता सुंदर प्रवचन दिताले लोक नाशिल्ले आशिल्ले, पण तांगेल्यान शुद्धता नाशिल्ली आणि प्रभुपदार हांगान तू शुद्धता आशिल्ली. आणि कोण कोण प्रभुपदार शिष्य कितले शुद्ध असतात तांणी ताजे मुखांतर तांणी ठू लोकांक भक्ती दित गेले आणि भक्त सर्व लोक तांगेला आकर्षित जायत गेले. ताजे खातीर आमी पळयत हे प्रोफेशनल लोक श्रीमद भागवतम दिल्ल्यारी ताजेन आमकां खरेच ते भगवद्गीतेचे स्वाद आमकां मेळना. अशें म्हळ्यार तांणी श्रीमद भागवतम तशिल्ना म्हणतानी भक्ती मार्गान तू तांगेल जीवनान तू ते भक्ती मार्ग नाशिल निमित्त ते दुसऱ्यांक ते दिवच्याक शकनाच. तांणी स्वता ताजे अनुभव केले ना देखून तांणी ते दुसऱ्यांक दिवच्याक शकनाच. ताजे खातीर शुद्ध भक्ताले मुखान आमी श्रीमद भागवतम आयकल्यारी आमकां ताजे बेनिफिट मेळटा. आणि हांगा सांगितलें की भक्ती मार्गान तू मात्र जीवाचे कल्याण साध्य असा. श्रीमद भागवतम आमकां सांगता की म्हळ्यार भगवंताले आनंदा खातीर तांगेल आणि भक्ताल सेवेन तू जीवाक कल्याण असा. आणि खरो भक्त तू खंयचे परिस्थितीन तू कसलेच वायट जावं बरें जावं खंयचे परिस्थितीन तू भगवंताले सेवेन तू संलग्न उरता. आणि शिक्षाष्टकमान आम्ही पळयत एक श्लोक असा आस्तिश्च वा पादरतां पिनष्टमा मदर्शना मर्महतां करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनाथ तुस एव नाप्र. कसने परिस्थितीन तू भगवंताक तांणी सोणायची भक्त भगवंतान म्हाका आलिंगन केल्यार येडना म्हाका लात मारल्यार येडना हांव भगवंताचे चरण मात्र सोडा. हे भक्ताले एक तांगेल ते फिक्स म्हणता पळय तांगेल ते मती बुद्धी उठूच भगवंताच्या चरणार फिक्स उरता. आणि तांणी कसलेच भक्तीन तू आम्ही बी भक्ती करताना कसले की आमकां परिस्थिती येता
त्या परिस्थितीरी आम्ही हे श्लोक उडगास करका ह्या श्लोक उडगास केलं री आमका कळतं की मारी खंयचे परिस्थिती आहो आमका भगवंताल चरणाशिवाय दुसरा आश्रय ना म्हणून न्हू आमका कळ नेवका आणि ताजे प्रकार आम्ही भक्ती केल्यार मात्र भगवंताले आमका कृपा साध्य जाता हे श्रीमद भागवतम आमका सांगता कसं श्रीमद भागवतम हांगा पहिला सांगिल्लें म्हणे हे मात्र आमगेले एक मात्र मित्र सखा उठ्ठो आम्ही सांगितलं बंधू उठ्ठो आम्ही सांगितलं कसं खरेच आमगे जीवनाचे एक सत्य श्रीमद भागवतम आमकां सांगता आणि कोणीच व्यक्ती ना इतलं सत्य आमकां सांगता जीवनाचे पण श्रीमद भागवतम आमकां केन्नाची फाल्स सांगनाशिना आमकां जीवनांत तूं कशें चल का कसं कर का हे सत्य घटना आमकां सांगता आसा कळ्ळें ताजे कतरी गौर गोविंद महाराज सांगता आशिल्ले हे श्रीमद भागवतम तुमगेलो खरो मित्र आसा आणि ताका ताण सांगिल्ले तशें तुमी आयकले तुमगे जीवन कल्याण साध्य आसा म्हणून त्यांनी सांगताचे अशें आमी आजी हे श्रीमद भागवतमाचे महिमामृतांतू हे 2 श्लोका बद्दल आमी चर्चा केले 2.3.17 कशी सूर्य अस्त आणि उदय जाता तसे आमगे जीवनाचे एक एक दिवस कमी जायत वताचे आणि भक्ताल जीवनांत एक एक दिवस कमी करून सूर्यदेव आमका भगवंताले लागीं वचपाक हेल्प करता आणि तोच सूर्यदेव भक्ती कर नाशिल्लो अभक्त कोणाक म्हणा कसलाक मारी आम्ही बी भक्तीची प्रॅक्टिस करता असायची कोण भक्तीची प्रॅक्टिस करना ते तांका तो मृत्यूचे लागी घेऊन होता आणि ते मृत्यू झाल्यानंतर तांका पुनरपि जननम पुन्हा पुन्हा तांणी जन्म घेऊ का मृत्यू आणि ते चक्र चलता उरता तशीची आम्ही भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगताची वेदांत स्टडी करो आणि अष्टांग योग करो पण कोण श्रीमद भागवतम श्रवण करना तागेले कल्याण साध्य ना आणि एक श्रीमद भागवतम दर्शन केल्यारी खंयचे शास्त्र आमकां मेळना जाल्यार खंयचे शास्त्राक कोणीची जळून घालकीची आमकां श्रीमद भागवतम आसल्यारी आमकां हे भौतिक संसारांतल्यान पार जेवच्याक साध्य आसा एक शास्त्र आमकां पुरो सर कसले आवश्यकता ना म्हणून तांणी सांगताचे तशीचे तदेव रम्यम भगवंताले नाम कितले आमगे मनाक महोत्सव करता आणि नवीन नवीन आम्ही कितले वेळे भगवंताला नाव घेतले कीची आणि घेऊया अशी आमकां दिसता आणि खंयचेच भौतिक संसाराचे खंयचे मनशाला नाव आम्ही कितले पण घेताले मस्त लोक फिल्मी सॉंग्स येतात पण कितले दिवस म्हणताले दुसरं सॉंग आले की ते पहिले सॉंगा विसरतात ते चाल करतात पण तांकां खंयच्यान तूं तांणी कायम ते एक तांकां ताजेवर आसक्त उरना आणि भगवंताला नावाक कितले आसक्ती लोक परत घेतात 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्षाची ते भगवंताला नाव जप करता उरताचे तेच नाव आणि तांचो तो आनंद घेता उरताचे भगवंताला त्याची लीला रामलीला कृष्ण लीला त्याच ऐकत उरताचे आणि वापस भागवत सप्ताह असा रामाल कथा असा कृष्णाल कथा आणि वचून बसताचे आणि ऐकत तांचो आणि आनंद घेताचे तशी आम्ही पळू येतं देवाले नावांतू कितले हे आसा आणि तेच आमकां जीवनाचे दुःखाचे सागराक सुकयता म्हणगे आमचं सांगितलं आणि भक्त हे 4 पुरुषार्थ सोडून केवळ भगवंताले भक्तींत मात्र आसक्ती दवरता आणि त्याच तागेले कल्याणाक कारण देता म्हणून सांगितलं हरे कृष्ण कोणाक कसले प्रश्न असले रे आयचे सेशनांत